काल माननीय आयुक्तांना 58 लाख रुपये जे बोगस बिलासंदर्भात समीक्षा कन्स्ट्रक्शनला दिले गेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिले गेले आहेत। 1 महिन्यापूर्वीच माननीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार समीक्षा कन्स्ट्रक्शनवर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये बोगस बिले अदा केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता आणि 1 महिन्यानंतर लगेच त्यांना 58 लाख रुपयेचा जो चेक काल त्यांना दिला गेला आहे 9 तारखेला 9 डिसेंबर रोजी, त्यामध्ये फार मोठा घोटाळा झाल्याचं मी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले। याबाबत मी नगरविकास मंत्र्यांना आणि नगरविकास खात्यांनाही पत्रप्रदान सूचना दिला आहे। यामध्ये आमच्या महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे हे अर्थ विभागाचे आहेत, ऑडिट विभागाचे आहेत, फायनान्सचे आहेत, पण त्यांना 4 मे 2006च्या GR नुसार उपायुक्त पदावर नेमणूक करता येत नाही हा शासन निर्णय आहे। तरी काही लोकांनी आर्थिक व्यवहार करून त्यांची बदली दबाव आणून इकडे उपायुक्त म्हणून करून दिली आहे आणि विरोधकांनी 1 वर्षावरती निवडणूक असल्यामुळे आमच्या विरोधकांनी महाविकास आघाडीने त्यांना उपायुक्तपदी इथं आणलं आणि त्यांच्याकडे निवडणूक शाखेचा चार्जसुद्धा दिला। तसंच जे त्यांच्या आवाक्यातले नाहीत एवढे महत्त्वाचे खाते घनकचरा, आरोग्य असे बरेच जो 15 ते 16 खाते त्यांच्याकडे दिले ते सर्व विरोधकांनी केलं आहे आणि काल त्यांनी माझ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे। मी आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातला असून मला असं काही 5 लाख रुपये वगैरे खंडणी मागण्याची काहीही गरज नाही, पण हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे आणि उपायुक्तनी जे माझ्यावरती काल गुन्हा दाखल केला की मी त्यांना शिव्या दिल्या, तर या संदर्भात मी सांगू इच्छितो की मागच्या रविवारी लोकमंगलच्या वतीने प्रतिष्ठाच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे गोरगरीब मुलींचे लग्न बापूंकडून केली जातात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं हे काम लोकप्रिय आहे। ते काम माझ्या प्रभागामध्ये माझ्या घराशेजारी मेहता शाळेच्या मैदानात बापूंनी ठेवला होता तो कार्यक्रम। मी गेले 3 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की इथे सोहळ्याचा कार्यक्रम होणार असून आपण तिथे फिरतं शौचालय, कचऱ्याचे डब्बा, बाकीचे डस्टबिन आणि स्वच्छता आपण ठेवावी, कारण आपल्या महापालिकेमधलाच जो भाग आहे स्वच्छतेचा आपण ODF5मध्ये आपल्याला मानांकन मिळत नाही। अस्वच्छ स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या 10मध्ये आपलं सोलापूर शहर आलं, पण आज सुद्धा आपलं शहर हागणदारी मुक्त नाही। दुर्दैवाची गोष्ट, मी गोष्ट त्यांना सांगितली होती, पण त्यांनी मला माझी हेळसांड करून ते काम न करता मला उलट उत्तरं दिली। त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे आणि त्यानंतर मी त्यांना बोललो की तुम्ही हे का करत नाही, तर त्यांनी मलाच अवरची भाषा वापरली आणि शिवाय माझ्या विरोधात त्यांनी जर खरंच तक्रार करायची होती तर ज्या दिवशी मी त्यांना बोललो त्याच दिवशी तक्रार करावी किंवा मी जे काय बोललो ते त्यांनी सोशल मीडियावरती किंवा ग्रुपवरती टाकावे आणि अशा प्रकारे त्यांनी मी मागासवर्गीय समाजातून आलो, त्यामुळे माझ्यावर त्यांनी ज्या प्रकारे हे करतात जे निंदनीय आहे आणि याचं मी उत्तर मी न्यायालयात त्यांना देणारच आहे। मी त्याच्यावरती माझ्या वकिलांशी सल्लामसलत करून आबरू नुकसानीचा दावा तर ठोकणारच आहे। शिवाय इतर कोणत्या ह्याच्यामध्ये भारतीय दंड विधान संहितेमध्ये ते बसतात ते सुद्धा माझ्या वकिलांना मी विचारलेलं आहे। थोड्याच दिवसात त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल करतो।